आखाती युद्धात भारतासाठी काहीशी दिलासादायक अशी बातमी आहे। भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। ग्रीन सान्वी नावाचं हे जहाज आता 46,650 टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेने निघालंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघताना या जहाजानं स्वतःची ओळख अजिबात लपवली नाही। जहाजावरील सर्व नाविकांची ओळख देखील इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि त्यांच्या समन्वयानं जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। दरम्यान ग्रीन सान्वी या टँकरनं हॉर्मुझ ओलांडल्यानंतर सध्या भारतीय इंधन जहाजांची काय स्थिती आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर ग्रीन सान्वी हे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारं 9वं भारतीय जहाज आहे। यादी पाईन गॅस आणि जग वसंत या जहाजांद्वारे 92,612 टन एलपीजी भारतात आलाय। त्यानंतर शिवालिक आणि नंदादेवी ही जहाजं भारतात दाखल झाली, ज्या जहाजांवरून 92,712 टन एलपीजी भारतात दाखल झालाय। त्यानंतर जग लाडकी हे जहाज भारतीय किनारी आलं आणि त्या जहाजावर 80,886 टन कच्चं तेल होतं। त्यानंतर जगप्रकाश, BW टायर आणि BW एल्म या जहाजांचा देखील समावेश होता। ही जहाजं देखील भारतात दाखल झाली। आणखी 17 भारतीय जहाजं सध्या पर्शियाच्या आखातात आहेत। यामध्ये 3 एलपीजी जहाजं आहेत, 4 कच्च्या तेलाची वाहतूक करणारी जहाजं आहेत, तर एका जहाजावर LNGचा साठा आहे। तर एका जहाजावर रासायनिक पदार्थ आहेत, 3 कंटेनर आहेत, त्यासोबतच 2 मालवाहू जहाजं आहेत आणि 2 देखभालीसाठीच्या जहाजांचा समावेश आहे। आखाती देशातील युद्धाचा आजचा 37वा दिवस आहे। पाहूयात आजच्या 37व्या दिवसाचे काही महत्त्वाचे अपडेट्स। डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं काही वृत्तसंस्थांनी वृत्त दिलंय। ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलंय। हॉर्मुझ खुलं करा, 48 तासात करार करा असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलाय। तर ट्रम्पची घाबरगुंडी उडालेली आहे, ते हतबल झालेत, अमेरिकेला नरक दाखवू असं इराणनं म्हटलंय। अणुप्रकल्पातून रेडिएशन झालं तर सारं आखात बर्बाद होईल असं इराणनं म्हटलंय। अमेरिकेच्या हवाई दलाचे आणखी एक विमान कोसळलंय। अमेरिकेच्या F-15 या लढाऊ विमानाचा वैमानिक अजूनही बेपत्ता आहे, मात्र काही वेळापूर्वीच तो सापडल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। इराणमधल्या विद्यापीठावर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ला करण्यात आलाय। आतापर्यंत 30 विद्यापीठांवर हल्ले केल्याचा दावा इराणनं केलाय। इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधले हिजबुल्लाचे 35 दहशतवादी ठार झाले। कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवर आणि शुवैख या तेल कॉम्प्लेक्सवर इराणनं ड्रोन हल्ले केलेत। तर आखाती युद्धात आतापर्यंत 3,617 जणांचा मृत्यू झालाय। कुठल्या देशाच्या किती नागरिकांचा मृत्यू झालाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। युद्धाचा सर्वाधिक फटका इराणला बसलेला आहे। इराणमधल्या 2076 नागरिकांना या युद्धात प्राण गमवावे लागलेले आहेत। त्याखालोखाल लेबनॉनमध्ये 1345 लोक मृत्युमुखी पडलेत। इराकमध्ये 108, जॉर्डनमध्ये 29 लोकांचा मृत्यू झालाय। अमेरिकेच्या 13 नागरिकांचा, UAEच्या 12 जणांचा, कुवेतच्या 7 जणांचा आणि ओमानच्या 3 जणांचाही मृत्यू झालाय। आता बातमी आहे बारामती पोटनिवडणुकीची। बारामती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी अशी दुफडी पुन्हा